धुळे महानगरपालिकेच्या आज निवडणुकीचं मतदान होत आहे आणि आज या ठिकाणी 507 केंद्रावर हे मतदान हे काही वेळातच सुरू होणार आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या मतदान केंद्रावर लावण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर मतदान केंद्रातील ज्या काय खोल्या आहेत या ठिकाणी आता मतदान यंत्र देखील आता ठेवण्यात आलेले आहे. जी काही मतदान यंत्रणा आहे ही आता सज्ज झालेली आहे. धुळ्यातील 74 जागेसाठी या महापालिकेच्या 74 जागेसाठी आज हे मतदान आहे. यापूर्वी 4 जागा या भारतीय जनता पार्टीने बिनविरोध जिंकल्या आहेत आणि त्यामुळे आता 70 जागेसाठी या ठिकाणी हे आज मतदान प्रक्रिया ही पार पडते आहे. 70 जागेसाठी जवळपास 316 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि या ठिकाणी जवळपास 3,4,30,000 जे काही मतदार आहेत हे मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत आणि या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 2,000 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मतदान प्रक्रिया ही निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. या ठिकाणी जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार असेल, शिंदे गट असेल, या सर्व उमेदवार, त्याचबरोबर उभाटा असेल, महाविकास आघाडी असेल, यांची ही प्रमुख लढत ठरत आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही पार पाडणार आहे. त्यामुळे मतदार राजा नेमकं कोणाच्या पारड्यात मत टाकतो हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.